नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आज ना आहे मंगळवार आणि आज ना मम्मी तुम्हाला माहिती आहे मम्मी पुण्याला गेलेल्या होत्या. तर मम्मी सकाळी चालल्यात 9 वाजता आणि मग मम्मी आल्या तर मग म्हटलं चला आता घरी जाऊ. मग घरातलं पटापट आवरलं आणि इकडे आले तर मम्मी आलेल्या आहेत. मम्मी काय हो? गाडीने आली 9 वाजताच आली. त्यांचं आवरलं थोडं आवाज हवा पाणी थोडीशी बदललं होतं हवा पाणी. हवा पाणी मलाही सेम सर्दीच आहे. सर्दी बिर्दी सर्दी आणि एकदम असं नाही का. तरी काल पेन किलर घेतली होती. तुम्हाला पण सर्दीच आहे ना? आम्हाला दोघी सासू सुनांना सर्दी झालेली आहे. ठीक आहे. तर मम्मी आल्यात म्हटलं चला घरी जाऊ, कारण मग कसं 2 दिवस आलीच नाही ना. म्हटलं आज पहिले घरी जाऊन येते. आरविश स्कूलला गेलेले आहेत, विशाल पण नाईट करून आलेत. काय हो, झोप आली का? नाईट करून आले. त्यांचं आवरलं वगैरे आणि मम्मीने नाश्त्यासाठी मस्त उपमा बनवलेला आहे. चला मग आता नाश्ता वगैरे करून घेते आणि दाखवते तुम्हाला. इकडे मम्मीने छान गरम गरम उपमा बनवलेला आहे. हे बघा, तर इकडे आहे मस्त गरम गरम उपमा आणि आम्ही नाश्ता करून आलेलो आहे. सकाळी चहा चपातीचा नाश्ता झालेला आहे विशालचा आणि माझा. पण मग मम्मीने छान गरम गरम बनवला आहे. मग मला खाऊन घ्या तेवढा. आता आम्ही खातो, कारण उपमा पण जास्त लवकर मी बनवत नाही, कारण विशालला उपमा एवढा आवडत नाही पण मला खूप आवडतो आणि आरविश पण आवडीने उपमा खातो. आरविश तर नाही, पण मग आता आम्ही मस्त गरम गरम उपमा एन्जॉय करतोय. आमचा उपमा खाऊन झालेला आहे आणि उपमा खरंच खूप छान झाला होता ना विशाल? मस्त. तर आता आम्ही मार्केटला चाललो आहोत. आम्हाला दुपारी आहे ना काहीतरी मम्मीच्या फेवरेट बनवायचं आहे, म्हणून मग मार्केटला जाऊन येते मी. चला मग आता. मम्मीचं आरविशचे कपडे घड्या करून ठेवतात. आता आल्यावर पूर्ण घर डोक्यावर घेईल. जाऊन येते मार्केटला. हां, नाही येणार एवढा जास्त काय, लगेच उघडतोय. पाऊस आला. इकडे मी सामान घेण्यासाठी आलेली आहे. कसं आहे पॅकेट? 10 रुपये ना? हे बघा, कसुरी मेथीचं पॅकेट घेतलंय 10 रुपयाचं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी केलेल्या आहेत. पनीर घेतलेलं आहे, मटर घेतलेले आहेत. हे आहोत मलाई बर्फी, कारण मम्मीची फेवरेट आहे आणि आज माझा जो प्लॅन आहे तो सगळं मम्मीचं आवडतीचं जेवण बनवायचं. आणि तुम्हाला माहिती आहे मम्मी नॉनव्हेज खात नाहीत आणि तसंही श्रावण चालू आहे, त्यामुळे आता व्हेजकडे आम्ही जास्त वळलो असं झालं आमच्या बाबतीत. तर मग पनीर वगैरे घेतलं ते तुम्हाला दाखवलं आणि आज मम्मीचं फेवरेट मलाई बर्फी घ्यायची विचार आहे. त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या घेईल मी. त्यांच्या घरी पण घेतलेली आहे मिठाई, दोन्ही घरामध्ये ना. विशाल आरविशला घ्यायला गेलेत आणि उमेश भाऊ पण आरविशला घ्यायला गेलेत. आता कोण घेऊन येईल ते माहिती नाही. एकाला कॉल करून सांगतो आम्ही की एक जण घरी या. उमेश भाऊ आलेत, मम्मी विशाल गेले घ्यायला. का बरं? हम जाएंगे. हा ना, पण मग स्मार्ट कार्ड घेऊन जावं लागेल उमेश भाऊ. स्मार्ट कार्ड पण आहे त्यांच्याकडे. हो ना. काय? हा, उमेश भाऊने लावले फोटो. आणि उमेश बोलला मी जाऊन घेऊन येतो. हो ना, मला वाटलं आता दोघेही गेलेत. म्हटलं उमेश भाऊ रिक्षाने गेलेत की काय. मला घ्यायला. हा, जा घेऊन या. ठीक आहे, चालेल. चावी ठीक आहे, दिली ना. चला मंडळी, आरू येऊपर्यंत आता स्वयंपाकाची तयारी करते. तर स्वयंपाकामध्ये आता तुम्ही बघितलं मार्केटमध्ये मी पनीर वगैरे घेऊन आलेली आहे. तर मी तसं तुम्हाला सांगितलं की मम्मी नॉनव्हेज खात नाही आणि तसं श्रावण महिना चालू आहे. मग आज आम्ही बनवतो आहे स्पेशल असं मटर पनीर आणि त्याच्यासोबत मस्त त्रिकोणी पराठे असतील आणि भात. असं नॉर्मली आमचं दुपारचं जेवण असेल. आणि अजून म्हणाल तर मम्मीचे फेवरेट मलाई बर्फी पण आणली, ती पण तुम्हाला दाखवली. आणि मम्मी आता पूजा करत होत्या, तरी बघू त्यांचं किचनमध्ये काय चालू आहे. आणि मी बनवणार आहे स्वयंपाक पूर्ण मम्मींसाठी. चला मग आता स्वयंपाकाची सुरुवात करते. आणि तुम्हाला माझा आवाज बसल्यासारखा येत असेल तर मला खूप जास्त सर्दी झालेली आहे, त्यामुळे. काय हो, सर्दी खूप जाम झाली आहेच ना. तरी काल मी शूट काहीच नाही केलं. परवा शूट केलं होतं, तर काल व्हिडिओ पोस्ट केला. आणि हा जो व्हिडिओ आहे
तर तुम्हाला आजच मी शेअर करेल संध्याकाळी पाहण्यासाठी. आज थोडा उशिरा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी येईल. चला मग आता आवरून घेते आणि दाखवते तुम्हाला. देवांना आंघोळ घालायची आहे. आज मंगळवार आहे, एकादशी पण आहे, द्वादशी आज. हां आज द्वादशी आहे. मम्मी तुमचा उपवास पण आहे ना आज? हा, एकादशी हा ना. उपवास. कालपासून त्यांचा उपवास मंगळवारचा आहे. उपवास आणि हा. पण मी दुपारी सोडून घेईन, मग रात्री मी जेवण नाही करते. अच्छा, म्हणजे कालपासून उपवास पकडलेला ना तुम्ही एकादशीचा, मग आज सोडणार आणि आजचा मंगळवारचा मग आता उपवास सोडल्यानंतर मग रात्री नाही जेवणार, मग उद्या दुपारी जेवणार. दुपारी अच्छा, दुपारी जेवण उपवास आहे. तरी हो. हे बघा देवांना मम्मी, आंघोळ घालू. हे आमचे टाके आहेत घरातले. टाकून हे बघा. आतमध्ये स्वामींचा फोटो पण आहेत. हे आपले टाक, हे आपले वरसवाई, हां, ही आमची कुलदेवी वरसवाई, ही आमची जुन्नरची आपली. हा ना, हम्म. जुन्नरची ते हा. वरसवाई कुलदेवी आमची. आणि ही सटवाई सटवाई, वरसवाई सटवाई दोन आहेत ना. दोन. मग मी यांची ओटी भरली होती ना मामा पण भरली होती. लग्नाच्या वेळेस. हो, दोघांच्या मोठे भरले. माझं लग्न झालं तेव्हा मला मम्मी घेऊन गेल्या होत्या ओटी भरायला देवीची. तुळजाभवानीची पण आहे, हो. शक्ती माता, खंडोबा महाराज, भैरबा महाराज, वीर महाराज. आम्हाला वीर वगैरे काढावा लागतो. हा ना, वीर काढावा लागतो. हा वीर महाराज आहे. वीर महाराज ते. हा, वीर आपल्याला वीर काढतो ना आपण होळीच्या वेळेस, हा 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 ते याचं पण जुन्नरलाच आहे म्हणजे. हा ना, जुन्नरला तिथे जाऊन आपण- गेलेलो ना मम्मी, जायला जागा नव्हती बघा तिथे. तिथेच हा, ना, शेतामध्येच आहे ना. शेतामध्ये खूप विहिरीच्या बाजूलाच आहे. हा, विहीर आहे मोठी आमची तिथे. हम्म. आणि मग त्या विहिरीचंच पाणी आम्ही देवांना हे करतो आणि घरी पण घेऊन येतो तीर्थ म्हणून. आणि मग तिथे देवाला आंघोळ वगैरे घालून तिथे पूजा करून प्रसाद वगैरे ठेवून नंतर आम्ही देवीकडे निघतो, हो. वरसवाईकडे, सटवाईच्या तिकडे. मग तिकडे पूजा देवीची ओटी वगैरे आम्ही सगळं करतो तिथे. चालेल, करा मम्मी तुम्ही पूजा, मी स्वयंपाकाची तयारी करते तोपर्यंत. चालेल चालेल. ठीक हा, आहे. ठीक. तर मंडळी, इकडे ना मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि जिरा राईस बनवायचा आहे मला. पण मम्मीने मला थोडी वेगळी पद्धत सांगितली जिरा राईस बनवायची, कारण मग आपण डायरेक्ट तडका देतो ना जिऱ्याला आणि मग वरतून तांदूळ टाकतो तेव्हा मग काय लालसर कलर येतो, जिऱ्याचा कलर भातामध्ये उतरतो. म्हणून मम्मी बोलल्या की वेगळ्या पद्धतीने करू म्हणे, तुला सांगते कसं करायचं. त्यांनी मला सांगितलं की ना जिऱ्याची फोडणी वरतून घालायची भातामध्ये. म्हणजे तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी, आता तुम्ही इकडे बघा तांदूळ धुवून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि वरतून आपण जिऱ्याचा तडका देणार आहोत. दाखवते तुम्हाला. तर आता याच्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकले. छान हलवून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून देऊ आता आपण. चला, आता मम्मीच्या स्टाईलने आपण जिरा राईस बनवलेला आहे. आता मटर पनीर बनवायची आपण तयारी करून घेऊ. अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी आणि ही रेसिपी आधी पण मी तुम्हाला शेअर केलेली आहे, तरी झटपट मी दाखवणार तुम्हाला. तर इकडे आरवी स्कूलमधनं आलेला आहे. यारू बघू काय भेटलं. स्टिकर. अरे वा, काय रे बाबू, काय केलं तू? हा, काय इडली? इडलीवाला आला इकडे. नाही नाही बाबू, नाही बाबू, आपण घरी बनवू. हा, या चला. तू नाही खात इडली, चल लवकर घरात ये. बघू तुझं स्टिकर कशाबद्दल भेटलं पण.
माझा बंडेज बे हा चालायचं उलट काय टू गो काय माहिती काय बघा कशाबद्दल भेटले. टिफिन फिनिश केला तू? अरे बापरे. बाळा पडशील. लागला असताना तिकडं. पूजा करते बाबू. पूजा हा ठीक आहे म्हणलं. आंघोळ घालते, देवाची पूजा करते. सगळं आहे बाबा. है ना? अरे बापरे. आपली पूजा होते मग पाया पडा बाबू. गोडी सोडली काढलेला आहे मी. इकडे आहे अद्रक, इकडे आहे लसूण आणि हे टमाटर घेतले 2 मोठे मोठे, 5-6 कांदे घेतलेले आहेत. आणि आता ना कढई ठेवली गरम होण्यासाठी. कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी. थोडं तेल टाकून घेऊ कढईत आपण. तेल गरम झालंय. कांदा आपण टाकणार आहोत त्याच्यात भाजण्यासाठी. कांदा छान भाजतोय ना तोपर्यंत हे टमाटर मी असेच मोठ्या मोठ्या साईजचे कट करून घेईल. कोथिंबीर बघा. तर हे बघा कोथिंबीर किती फ्रेश आहे आणि 5 रुपयाची मस्त जुडी आलेली ही. छान जुडी 5 रुपयाला भारी भेटली. आपल्या मुंबईला नाही भेटत अशी मस्त जुडी भेटली 5 रुपयाची. साफ करून घेते मी आता, भाजीला लागेलच मला. हे बघा तर मंडळी इकडे कांदा छान मस्त भाजला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना हे अद्रक लसूण हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी. हे टमाटर 2 मोठ्या हे छान भाजावं म्हणून थोडं मीठ टाकलंय. तर आता हे छान ना भाजलंय आणि ते आपल्याला काढून घ्यायचे. कांदा टोमॅटो त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून अद्रक लसूण सगळं भाजून घेतलंय मी. हे बघा मग थोडं तेल टाकायचं आणि या लाल मिरच्या भाजून घ्यायच्या. बघा हे बघा हे पण छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तोडून घेते मी हे. आता छान पूजा झाली आहे. आता देवाला आंघोळ मिंगोळ घालून झाली सगळे. अगरबत्ती लावायची आता. नैवेद्य दाखवायचा आपल्याला साखरेचा. याच्यामध्ये फ्राय करून घेतलेत मी. हे बघा हलकेसे गोल्डन ब्राऊन कलर झाले का काढायचे. आणि गरम मसाल्याचं मी ना एव्हरेस्टचा ना पनीर मसाल्याचा पाऊच आणलेला आहे. तर मग मी तेच वापरणार आहे म्हणून मी खडे मसाले नाही टाकत आहे. टाकले तर एखादी वेलची टाकेल फक्त, ती पण फोडणी देताना वेलची आणि तेजपत्ता आपला तो टाकेल. तर आता हा जो मसाला काढलेला आहे बघा हा, आणि सोबत त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हे जिरे. तर आता हा जो मसाला आहे तो मिक्सरमध्ये मी बारीक करून घेईल आणि मग आपण फोडणी घालूया.
इकडे आहेत पनीर आणि हे मी 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे. असं वरतून फोडणी दिली की आपण जिऱ्याची भात छान असा पांढरा शुभ्र होतो. मग अगोदर फोडणी दिली की ते पाणी उकळलं जातं, त्याच्यामुळे काय होतं असं लालसरपणा येतो भाताला. त्याच्यामुळे अगोदर वरून फोडणी द्यायची जिऱ्याची. मसाला इकडे बघू शकता तुम्ही, छान मसाल्याने तेल सोडलेलं आहे, फ्राय झालं आहे. हे हिरवे मटर आहे, फ्रोझन मटर. छान रेडी झाला आहे. हा एव्हरेस्टचा आहे ना शाही पनीर मसाला आहे. अशी एवढी ग्रेव्ही केलेली आहे मी. आणि अजून तिला छान उकळी आली की हे जे पनीर फ्राय होते ना ते आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. बघा, हा आहे चौकोनी पराठा. हे बघा, छान असा मस्त चौकोनी पराठा तयार आहे. आणि आता पटापट सगळे पराठे बनवून घेते. आणि असं बघूनच असं छान वाटायला लागलं, असं वाटतं आत्ता जेवायला बसायचंय. भाजी पण इकडे बघा तुम्ही. ठीक आहे, चला पूर्ण आता पराठे करून घेते आणि मग बोलते. ते आपण देवाचं नैवेद्याचं ताट तयार केलं आहे. मटर पनीरची भाजी, भात, पराठे, कुरडई आणि मलाई बर्फी. आता आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊ.
आज मंगळवार आहेत, आपण देवीला नैवेद्य दाखवणार आहोत. तसे तर भरगो देवस धियो धियो न प्रचोदयात्. तसे तर भरगो देवस धियो न प्रचोदयात्. तसे तर भरगो देवस धियो न प्रचोदयात्. प्राणाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. आयुर्सु माता नमः स्वाहा. नैवेद्यम समर्पयामि. तर इकडे जेवण करायला बसलेले आहेत विशाल आणि उमेश भाऊ. तेच करायचं तुला. आरविश पण आहे. ॲक्च्युली विशालला ड्युटीला निघायचं आहे म्हणून. कशी झाली आहे? मस्त झाली भाऊ. आरू कशी भाजी? मीठ वगैरे बरोबर आहे? अच्छा. उमेश भाऊंना खायची होती काकडी, पण आम्ही काकडीचा प्लॅन कॅन्सल केला कारण सर्दी खूप झालेली आहे. त्यामुळे नेक्स्ट टाईम, कारण आता आपल्याला सर्दी म्हणजे आरूला पण वाफ लागेलच आणि त्याने जर काकडी खाल्ली तर अजून जास्त व्हायचं, म्हणून काकडी कॅन्सल. ठीक आहे. तर मम्मी का सगळं तुमचं आवडतीचं जेवण आहे ना आज? हो. हां एकदम छान ताट, मस्त मला सगळं आवडीचं ताट आहे. पनीरची भाजी, पराठे, हो, कुरडई आणि सगळ्यात आवडती माझी मलाई बर्फी. तेच ना. इतकं छान ताट आरतीने हे केले, एकदम मस्त आवडीचं सगळं केले आरतीने. तर आता मी जेवते आणि हो. सांगते. भाजी सांग ना मम्मी कशी झाली आहे? खूप सुंदर आहे भाजी. ढाबा स्टाईल झाली. धाबा स्टाईल आहे? ढाबा स्टाईल भाजी झाली एकदम. अच्छा. पनीर मटरची भाजी हां, थँक्यू. सुंदर. इकडे हे पण सगळे जेवतात. छान आहे. पराठे पराठे पण छान आहेत ना? बटर वगैरे लावून याच्यावर. बटर मसाला लावला. छान, खूप सुंदर. चला आता जेवते. हो चालेल, करा जेवण मस्त. त्यांचा उपवास आहे, एकादशीचा उपवास त्यांनी सोडलेला आता. आता सोड. हां, तू मँगो खा आता. ठीक आहे, चालेल मम्मी, जेवण करा. उमेश भाऊ, विशालला ड्युटीला जायचं आहे. विशालची घाईघाई होते. भाता खातो का आरविश? बस खाली, चल. इकडनं भाजी आहे. ॲक्च्युली लईच लगबग आहे. आईला जेवण करू दे रे बाळा. हा बरं, राहू द्या ना त्याच्या हातात. या आता तू पण जेवण करून घे. हां येते ना जेवायला. त्याचं बघते ना काय चालू आहे. तर मंडळी चला आता मी पण जेवण करून घेते. आणि मी सर्दीची गोळी घेतली आता थोडा वेळ झाला. मम्मी पण मेडिसिन्स घेणार आहेत. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. भाजी खरंच खूप छान झाली होती. मम्मीने पण सांगितलं तुम्हाला की भाजी छान झाली. फक्त आम्हाला सर्दी आणि खोकला थोडासा आहे, त्यामुळे हे होतं ना मम्मी. थोडंसं वातावरण खूप थंड आहे. थंड आहे वातावरण. आणि अजून म्हणाल तर आता जेवण वगैरे करून झालंय. हा व्हिडिओ मला तुम्हाला आजच पाहण्यासाठी पोस्ट करायचा आहे. तर मी आता एडिट वगैरे करेन आणि मम्मी मेडिसिन्स घेऊन आराम करणार आहे. विशालला पण कामाला जायचं आहे. विशाल पण निघतील आता कामाला जाण्यासाठी. मला व्हिडिओचं एडिटिंग करायचं आहे. तुम्हाला एक 6 वाजेपर्यंत तरी व्हिडिओ पाहायला मिळेल. तर मंडळी, आज ही मटर पनीरची भाजी मला कशी वाटली, आईंसाठी केलेला स्वयंपाक कसा वाटला, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मग मी तुम्हाला बोलायचं आहे काय? नाही, खूप छान स्वयंपाक झाला. हा ना? खूप मस्त भाजी झाली. आणि सगळं तिने माझ्यासाठी केलं. सगळ्यात मटर पनीरची भाजी, पराठे आणि माझी आवडती मलाई बर्फी. हो. खूप सुंदर होतं. सगळं खूप छान होतं ते. सगळ्यांचे आमचे जेवण झाले. आता आम्ही व्हिडिओ एडिट करतो आता. ठीक आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय बाय.